जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण ब्रह्मनिरूपण हा 7व्या दशकातील दुसरा समास उजळणी स्वरूपामध्ये पाहतोय. उजळणी करत असताना एक एक ओव्यांचा सूक्ष्मतेनं आपण अर्थ पाहत पाहत पुढे जातोय. समर्थांनी काल सिद्धांतच आपल्याला सांगितला की विवेकामुळं आपली ओढ आत्मवस्तूकडे लागेल. आता ही ओढ साधनेच्या प्रयत्नानंच लागते हेही आपण पाहिलं. शिवाय त्या प्रयत्नांच्या रस्त्यावरती राहण्यासाठी आपल्याला श्रवण मननाचा आधार घ्यायला पाहिजे तेही आपण पाहिलं. पण याकडे आणखी सूक्ष्मपणे पाहूया. आपली ओढ जर आत्मवस्तूकडे लावायची असेल तर जिकडे आत्ता आपली ओढ आहे तिकडनं ती काढली पाहिजे हे स्वाभाविकच आहे. आपली ओढ दृश्यामध्ये आहे आणि आत्मवस्तू तर आपल्याला माहीत नाही अशी आपली आत्ताची परिस्थिती आहे. म्हणून आपल्याला श्रवणाचा आधार घ्यावा लागतो. आपल्याला जर आत्मवस्तू माहीतच असती तर कदाचित श्रवणाचा आधारच लागला नसता. पण आपण म्हणजे कोण? आपण ज्या स्वप्नात आहे त्या स्वप्नाच्या दृष्टीनं म्हणजे आपण म्हणजे मीपण म्हणजे जीवपण म्हणजे अज्ञान संग जडला हे समर्थांनी स्पष्टच सांगितलंय. म्हणजे आपला आपलेपणाच जर अज्ञानाचा असेल तर या आपलेपणातून आपल्याला आत्मवस्तू कळणार नाही. म्हणून ज्यांच्याकडे हा आत्मबुद्धीचा आपलेपणा आहे त्यांच्याकडे जाऊन आत्मवस्तू समजून घ्यावी लागते. त्याकरिता सद्गुरू लागतात. म्हणजे त्यांच्यापाशी जर श्रवण झालं तर आत्मवस्तूचा अनुभव नसला तरी आपली ओढ त्या दिशेला लागेल. आता एका प्रापंचिक दृष्टांतानं हा विषय समजून घेऊया. समजा परदेशातील एखादं ठिकाण आहे जिथं आपण कधीही गेलेलो नाही त्यामुळे तिथला अनुभव आपल्याला नाही. तरीही आपण तिकडं जाण्याचा निश्चय का करतो? कारण आपण कुठेतरी विश्वास ठेवतो त्या ठिकाणाबद्दल. कुणीतरी तिथे जाऊन आलेलं असतं त्याच्यावरती आपण विश्वास ठेवतो. आपण त्या ठिकाणाचे फोटो पाहतो त्या फोटोंवरती पण विश्वास ठेवतो. म्हणजे सुरुवात ही विश्वासानंच होते. विश्वास नसेल तर आपण त्या ठिकाणी कधीही जाणार नाही. पण प्रपंचामध्ये आपण विश्वास ठेवून ती गोष्ट करतो आणि न पाहिलेल्या न गेलेल्या एखाद्या ठिकाणी आपला मित्र गेला आहे किंवा अमुक एक गेलेला आहे म्हणून आपण जाऊन येतो. विवेक वस्तूकडे ओढी हे जर आपल्या बाबतीत घडायचं असेल तर हाच विश्वास आपल्या उपयोगी येतो. विश्वासच नसेल तर आपण घडलेलं श्रवण आतमध्ये उतरवू शकत नाही. आतमध्ये मेंदू घेणारच आहे. आपण रस्त्यावरून जात असलो आणि कुठल्या तरी मंडळाचं कोणतं तरी गाणं सुरू असलं तरीही ते आपल्या आत जातच. सिग्नलवरती आपण थांबलो, बाजूच्या गाडीवरती काही चर्चा सुरू आहे, आपल्या कानावर आली तरी ती आत जातेच. त्यामुळं सद्गुरूंच्या ठिकाणी झालेलं श्रवण आत जात नाही असं नाही. पण त्या श्रवणापाशी अभ्यास थांबत नाही ना. त्या श्रवणाचं मनन चिंतन होणं अत्यंत आवश्यक आहे. आणि विश्वास नसेल तर खऱ्या अर्थानं मनन चिंतन होत नाही. अविश्वासाचं मनन चिंतन परमार्थामध्ये उपयोगी पडत नाही. अविश्वासानंही मनन चिंतन होतं बरं का. म्हणजे आपली मते आपल्यापाशी श्रेष्ठ, आपल्यापुरती खरी. आता हे जे सांगत आहेत ते खरं की खोटं हे आपल्या मतांवरती आपण पारखून पाहणार. हे काही मनन संतांना अपेक्षित नाही. हे चिंतन अपेक्षित नाही. आपण कुणी नाही, आपल्याला काहीही कळत नाही या शरणागत भावानं जर ते आतमध्ये घेतलं असेल तर त्याच शरणागत भावानं त्याचं चिंतन होतं. सद्गुरूंच्या शब्दांवरती जर तर्क उपस्थित करत गेलो तर त्याला अंत नाही. कारण देहबुद्धीला अंत नाही. म्हणजे आपल्या सापेक्ष ती अंत नसलेली गोष्ट आहे. देहबुद्धीच्या पलीकडे असलेले सद्गुरू जे आत्म्याबद्दल सांगतात ते किमान श्रवण करताना तरी आपल्या अहंकाराला बाजूला ठेवून करता आलं पाहिजे. असं केलं तर सद्गुरूंनी सांगितलेला विवेक विचार आतमध्ये दृढ होईल आणि आपली ओढ आत्मवस्तूकडे जाईल. म्हणून असं जो करतो
अशा व्यक्तीला समर्थ विचक्षण अशी संज्ञा वापरतात. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास शहाणा माणूस. विचक्षणे या कारणे देहबुद्धी त्यजावी श्रवणे, सत्यब्रह्मी साचारपणे मिळून जावे, असं स्पष्ट केलेलं आहे समर्थांनी. म्हणून शहाण्या माणसानं श्रवणाच्या मार्गानं देहबुद्धीचा त्याग करावा. या श्रवणाच्या मार्गानंच विवेक कळेल, या श्रवणाच्या मार्गानंच साधनाही मिळेल, या श्रवणाच्या मार्गानंच त्या साधनेतील मार्गदर्शनही घडेल, साधना केली पण जाईल आणि गुरुकृपासुद्धा प्राप्त होईल. म्हणून नवविधा भक्तीमध्ये श्रवण भक्ती ही जरी पहिली असली तरी आत्मनिवेदनापर्यंत श्रवण मुरलेलं आहे ही गोष्ट समजून घ्यायला पाहिजे. पादसेवन भक्ती खरं म्हणजे ध्यान साधना सांगते, पण ध्यान साधनेमध्ये श्रवण नसेल तर साधक दृढ राहू शकत नाही. नामस्मरणाची साधना जरी सांगितली गेली तरी नामस्मरणाबरोबर श्रवण नसेल तर नामस्मरणात दृढ राहता येत नाही. आपला देह पंचमहाभूते आणि त्रिगुण यांनी बनलेला आहे. म्हणजे देहामध्ये एक स्वभाव कार्य करत आहे ज्याच्यावरती त्रिगुणांची सत्ता आहे. हा स्वभावच आपल्याला बदलायचा आहे, म्हणजे गुणांचा निराश करायचा आहे. तर ही अवघड गोष्ट आहे, कारण जन्मोजन्मींचे हे गुण आपल्यापाशी आहेत. सत्वाची ओढ, रजाची, तमाची ओढ त्या त्या विषयांकडे आपल्याला घेऊन जाते. आपलं स्वरूप मात्र या तीनही गुणांच्या पलीकडे आहे. म्हणजे समजेल अशा भाषेत सांगायचं झाल्यास, आपली नामस्मरणाची बैठक कितीही उत्तम झाली किंवा ध्यानाची बैठक कितीही उत्तम झाली तरी ती बैठक संपल्यानंतर आपला प्रपंच, आपली कर्तव्ये आपल्याला सुटत नाहीत. डोळे उघडल्यानंतर आपण ताबडतोब प्रपंचामध्ये येतो, ताबडतोब आपण व्यवहार करतो. आपल्या विचारांचा तरी संग करतो, नाहीतर देहानं विषयांचा संग करतो. आणि ज्या ज्यावेळी हा विषय संग होत आहे त्या त्यावेळी तसे तसे संस्कार आपल्या आत येत जातात. हे विषय त्याज्य मुळीच नाहीत. आता एखादा व्यक्ती भूक लागल्यानंतर जेवणारच ना, शारीरिक गरज आहे. दृश्य त्याला दिसणारच. डोळे उघडल्यानंतर 24 तास डोळे मिटून कोण बसू शकेल? कानांवरती आवाज येणार. त्यामुळं विषयांना आपण त्यागू शकत नाही. त्यांचा त्याग आंतरिक घडावा लागतो आणि त्यासाठी आंतरिक ओढ आत्मवस्तूकडे वळवावी लागते. हे घडावं म्हणून कायम आपल्याला श्रवणाचा हात धरावा लागतो. कारण जेव्हा बैठक आहे तेव्हा तर आपण शांत आहे असं गृहीत धरलेलं आहे बरं का. समजा नामस्मरणाच्या आणि ध्यानाच्या बैठकीतही मन हालचाल करत असेल तर तेव्हाही आपण दृश्यात आहे. आता आपण असं गृहीत धरलंय की ती बैठक शांत झालेली आहे. शांत बैठकीनंतर आपण विषयात येणारच असू तर त्या ठिकाणी श्रवणाचा आधार नको का? कारण प्रत्येक विषयातून, प्रत्येक दृश्यामधून आपल्याला त्या त्या विषयाचा जर संग होणार असेल तर आपली पावित्रता म्हणजेच आपल्या आत्मस्वरूपाचं चिंतन जपण्यासाठी श्रवण उपयोगी पडतं. श्रवण जर जीवनामध्ये नसेल तर साधनेची तीव्रता हळूहळू कमी व्हायला लागते आणि कालांतरानं तर ती साधना केवळ यांत्रिक होऊन जाते. अमुक वेळ ध्यानाला बसायची आहे म्हणून ध्यानाला बसला, अमुक जप करायचा आहे म्हणून केला, उरकून टाकला, असं व्हायला लागतं. पण जर जीवनामध्ये श्रवण असेल आणि तेही नियमित असेल तर प्रत्येक दिवशी साधनेची तीव्रता वाढत वाढत जाते आणि ही तीव्रताच आपला विवेक दृढ करते. हा भाग अत्यंत सूक्ष्म आहे. खरं म्हणजे रामनाम अक्षरे 2 अशी स्थिती आहे. पण श्री महाराज म्हणतात, रामनाम अक्षरे 2 गुरुमुखे करावी ओळखण. सद्गुरूंकडून ते नाम घ्यावं आणि ती साधना जर केली म्हणजे राम कोण आहे? आपला आत्मा आहे. आपण कोण आहे? तर आत्मस्वरूपच आहे. असा आत्मस्थितीचा भाव धरून नामसाधना केली तर त्या नामसाधनेनं वृत्ती आपोआप आत्म्याकडे वळतात. त्यांची बहिर्मुखता थांबून अंतर्मुखतेला सुरुवात होते. ही आपोआप घडून येणारी गोष्ट आहे. जे नाम घेतल्यानंतर किंवा जी ध्यानसाधना केल्यानंतर हे घडून येतं त्या साधनेमध्ये ही
ही प्रक्रिया दृश्यत्वानं दिसून येत नाही. जसं बीमध्ये झाड डोळ्याला दिसत नाही, पण ते बी पेरल्यानंतर झाड उगवून येतं. कुठून उगवून आलं असं विचारलं तर बीमधूनच उगवून आलं हे उत्तर आहे. पण बीमध्ये दिसतं कुठे? तसं भगवंताचं नाम आहे, तशी सद्गुरूंनी दिलेली साधना आहे. ती केल्यानंतर परिणामस्वरूप म्हणून आपली ओढ आत्मवस्तूकडे लागते. विषयभोग सुरू राहतात, पण विषयांच्या ठिकाणची ओढ असत नाही. ओढ आत्म्याच्या ठिकाणची असते, स्वरूपाच्या ठिकाणची असते. आणि स्वरूपाचा एक मुख्य गुण असा आहे की स्वरूप हे आनंदमय आहे, तृप्त आहे. त्यामुळं साधकाची तृप्ती, साधकाचं समाधान, साधकाचा आनंद विषयांवरती, परिस्थितीवरती अवलंबून न राहता तो त्याच्याच ठिकाणी तृप्त व्हायला शिकतो. असं घडलं की आपोआपच देहबुद्धी लुळी पडायला लागते, पांगळी पडायला लागते. असं पहा, खुर्ची 4 पायांवरती उभी राहिलेली आहे. एक पाय त्याचा मोडला तर कदाचित 3 पायांवरती कसबानं ती उभी राहील, पण सगळेच पाय मोडून टाकले तर खुर्चीच राहिली नाही ना. तसं देहबुद्धीच्या बाबतीत होतं. ज्यावेळी त्याच्याशी संलग्न असलेल्या चित्तवृत्ती, मनोवृत्ती आत्म्याकडे वळतात, त्यावेळी तिथे आत्मनिश्चय दृढ व्हायला लागतो. असं घडत जाणं म्हणजे देहबुद्धीचा त्याग होणं आहे. देहबुद्धीचा त्याग हे खरं म्हणजे स्वप्नातून जागं होणं आहे. पण आपण कसे स्वप्नातून जागे होतो, तसं एका क्षणात देहबुद्धीचा त्याग घडत नाही. हळूहळू क्रमाक्रमानं ही गोष्ट घडत जाते. म्हणून गुरुदेव रानडे याला इट्स अ लॉंग प्रोसेस असं म्हणतात. पुष्कळ वर्ष साधना करत करत देहबुद्धी संपून आत्मबुद्धीमध्ये साधक स्थिर व्हायला लागतो. समर्थ इथं श्रवणाचं महत्त्व अशासाठी सांगतात, कारण श्रवण नसेल तर साधक पुष्कळ वर्ष या मार्गावरती राहू शकत नाही. त्यालाही कारण आहे. आपल्याला आपल्या इंद्रियांमधून अनुभव घ्यायची सवय आहे, आणि त्यातही पहा, प्रत्येक इंद्रियाची मर्यादा ठरलेली आहे. म्हणजे जिभेला श्रीखंड आवडतं म्हणून काही आपण डबा भरून श्रीखंड खाऊ शकत नाही, किंवा सतत आपण पोहतच राहिलोय कारण पोहायला आवडतं असं घडू शकत नाही. प्रत्येक विषयभोगाची एक सीमा येते आणि त्या इंद्रियाकडून त्या विषयाचा त्याग घडतो. पण गंमत अशी की आपल्यापाशी पुष्कळ इंद्रिये आहेत आणि दृश्य न दिसणारं मन नावाचं एक खट्याळ इंद्रिय आहे, ज्याला प्रत्यक्ष विषयाचा स्पर्श नसला तरी ते विषयाचा विचार करू शकतं. चित्त विषयाचं चिंतन करू शकतं. त्यामुळं अमुक इंद्रियांची हाव संपली की दुसरं इंद्रिय तयार असतं, त्याची हाव संपली की पहिलं इंद्रिय पुन्हा तयार होतं. आणि अशा प्रकारे आपण अखंडपणे इंद्रियांमधून विषय सेवन करत राहतो. विषय सेवनाचा अनुभव ताबडतोब आल्यासारखा वाटतो, पण तो वरवरचा असतो. आता साधनेमध्ये काय घडतं? इंद्रिय शून्य करायची असतात, आणि इथेच आपली गडबड उडते. कारण इंद्रिये शून्य झाल्यानंतरची स्थिती आपल्याला माहीतच असत नाही. इंद्रियातूनच अनुभव घेण्याची सवय आहे. मग आपण थांबू थोडा वेळ, पण पुन्हा आपली ओढ इंद्रियांकडे येत जाते आणि पुन्हा आपण विषयांमध्ये अडकून राहतो. म्हणजे इंद्रिय सुख मनुष्य 40 वर्ष 60 वर्ष सतत घेत राहील, पण साधना 40 वर्ष 60 वर्ष सतत करणं हे श्रवणाशिवाय जमू शकत नाही. कारण श्रवण आपल्याला पदोपदी जागेवर आणतं, भानावरती आणतं की तू काय करत आहेस, काय करायला पाहिजे, अरे हे चुकत आहे, हेच बरोबर आहे, तू देह नाहीस, तू भगवंताला आपलं मानलंस का, आज अमुक अमुक पद्धतीची साधना केलीस का, आचरणात कुठे चुकत आहेस, आज काय बघितलं, आज काय वाचलं, आज काय ऐकलं, चिंतन कुठल्या दिशेचं सुरू आहे. अशा नाना प्रकारांनी श्रवण आपल्याला जाग करतं. ही जाग जर नियमित नसेल तर आपण विषयांमध्ये वाहवत जाणार आहे. मग कालांतरानं काय होतं? आपल्या मेंदूला सुद्धा सवय पडते. आपण पहा, उठल्यानंतर सहज दात घासायला जातो, सवय आहे. एखादी गोष्ट पाहिल्यानंतर एखादी गोष्ट अनुभवली जाते, हे सुद्धा सवयीनं घडतं. अमुक अमुकच चहा आवडतो, अमुक अमुक पद्धतीचीच भाजी आवडते, सगळे सवयीचे गुलाम असतात. तसं मग साधनेची ही सवय पडून जाते.
साधनेतील भाव निघून जातो आणि सवय म्हणून मनुष्य मग ध्यानाला किंवा नामस्मरणाला बसतो. मात्र जर श्रवण नियमित असेल तर तो भाव कुठेही जात नाही. उलट प्रत्येक श्रवणामधून तो भाव वृद्धिंगत होत राहतो. इतका वाढतो की त्या भावावस्थेमध्येच साधक राहतो आणि शांततेला पोहोचत जातो. मग दरवेळी होणारी नामाची किंवा ध्यानाची बैठक अत्यंत उत्साहानं होते. साधकाला वाटतं की कधी एकदा मी ध्यानाला बसतोय, कधी एकदा मी शांतपणे नाम घेतोय. या सगळ्या बदलाचं बीज श्रवणामध्ये आहे. म्हणून समर्थ म्हणतात की जो शहाणा आहे, जो हुशार आहे, तो श्रवणामुळंच देहबुद्धीचा त्याग करतो आणि सत्यब्रह्मी साचारपणे मिळवून जावे असं ते पुढे म्हणतात. सत्यब्रह्म म्हणजे अर्थातच आपला आत्मस्वरूप आहे. पण तिथं कसं मिळून जावं? समर्थांनी शब्द वापरला साचारपणे, म्हणजे साधनेच्या आचरणानं तिथंपर्यंत जावं. हा त्याचा सोपा सोपा अर्थ. जर साधनेचा आचार नसेल तर आपला जो विषयासक्त आचार चाललेला आहे त्याचीच आपल्यावरती सत्ता चालेल. त्या आचरणानं तशा पद्धतीचे संस्कार आणि संस्कारानं आपली देहबुद्धी दृढ. हा विषय कालच्या निरूपणात आपण विस्तृतपणे पाहिला. पण साधनेचा आचार आत्मबुद्धी दृढ करतो. आता साचारपणे जावं असं समर्थ म्हणतायत. याकडे आणखी सूक्ष्मतेनं पाहूया. साचार हा शब्द स आचार म्हणजे आचारासहित अशा अर्थानं बनलेला आहे. यातलं स हे अक्षर सकाराला निर्देशित करतं, म्हणजे शुद्ध अस्तित्वाला, सत्स्वरूपाला निर्देशित करतं. आत्म्याचं स्वरूप आपण पाहिलेलं आहे की ते सच्चिदानंद स्वरूप आहे. त्यातील जो सत आहे तो इथे स अक्षरानं दाखवला गेलेला आहे. म्हणजे आपल्या अस्तित्वाचा, शुद्ध अस्तित्वाचा आचार जर असेल तर आपण त्याच अस्तित्वाशी म्हणजे सत्स्वरूपाशी एकाकार होऊन जातो. त्यालाच समर्थ सत्यब्रह्म असं म्हणतात. आता हे आपलं जे अस्तित्व आहे त्याच्याशी एकाकार होण्याचा आचार म्हणजेच सद्गुरुपदिष्ट साधना. कारण सद्गुरूंनी उपदेशासहित साधना दिलेली आहे किंवा साधनेमध्ये उपदेश सांगितलेला आहे की ते ब्रह्म तू आहेस. म्हणजे जे सत आहे ते आपणच आहे आणि ते आपण आहोत हे कळून येण्यासाठी, त्याचा निश्चय होण्यासाठी दिलेली साधना म्हणजे सद्गुरुपदिष्ट साधना आहे. याचा अर्थ असा झाला की साचारपणानं राहणं म्हणजेच आपल्या स्वरूपापर्यंत जाण्यासाठी स्वरूपचिंतन साधनेच्या मार्गानं करणं. मग कुणी ध्यानाला बसेल तर कुणी नाम घेईल, कुणी अर्चन भक्ती करेल, कुणी वंदन भक्ती करेल, कुणी काहीही करेल. सद्गुरूंनी जे सांगितलेलं आहे ते करेल तर तोच खरा साचार ठरेल. आणि साधनेची पण अवस्था पहा कशी आहे. ध्यानाच्या अवस्थेमध्ये आपण अगदी शांत होऊन जाऊ खरं, पण ती शांत स्थिती आत्म्यातूनच आलेली आहे, म्हणजे स्वरूपातूनच आलेली आहे. याचं चिंतन जर सुटलं तर मात्र काही उपयोग नाही. पुन्हा आपण विषयामध्ये ओढले जाऊ. म्हणजे नामस्मरणाच्या बाबतीतही हे लागू आहे. नाम घेता घेता अगदी आनंदानं आपण 1-2 तासाची बैठक करू खरं, पण ती बैठक झाल्यानंतर जो नामाचा आनंद आपल्याला मिळाला तो आपल्या स्वरूपातूनच मिळाला. हे जर आपण चिंतन विसरलो किंवा भगवंताला विसरून पुन्हा विषयात गुंतलो तर त्या नामस्मरणाच्या बैठकीचा उपयोग होत नाही, त्या ध्यानाच्या बैठकीचा उपयोग होत नाही. याचा अर्थ असा की त्या बैठकीत मिळालेली शांती, त्या बैठकीत मिळालेली आत्मप्रचिती घेऊन आपल्याला व्यवहारात जगायचं आहे. आणि यासाठीच तिथं पुन्हा आपल्याला श्रवण मदत करतं. म्हणजे मार्ग खरा असा आहे की श्रवणामधून आपल्या साधनेचा निश्चय करावा. श्रवणामधूनच आपल्याला सद्गुरूंकडून साधना मिळेल, सद्गुरूंकडून उपदेशही मिळेल की आपण ब्रह्म आहोत. मग ज्या साधनेचा निश्चय केलेला आहे त्या साधनेमध्ये राहायलाही श्रवणच मदत करेल. जेव्हा जेव्हा आपला आत्मनिश्चय ढळेल तेव्हा तेव्हा श्रवणाच्याच मदतीनं आपण पुन्हा आत्मचिंतनामध्ये जाऊ. आणि असं सतत करत राहणं म्हणजे आत्मचिंतनात राहणं किंवा भगवंताच्या नामाच्या चिंतनात राहणं किंवा भगवंताच्या प्रेमामध्ये राहणं आणि पुन्हा नामाचा अभ्यास, ध्यानाचा अभ्यास करणं,
तो झाल्यानंतर पुन्हा त्याच प्रेमाचा चिंतनाचा अभ्यास करणं असं सतत करत राहिलं तर तो खरा साचार ठरेल. कारण त्या अभ्यासानं आपण सत्स्वरूप असलेल्या आत्मस्वरूपाशी एकाकार होण्याच्या मार्गावरती राहू. समर्थ म्हणतायत, जो विचक्षण आहे, जो खरा शहाणा आहे, तो या मार्गावरती राहतो. आता याच्या पुढं श्रोत्यानं प्रश्न उपस्थित केलाय. सत्य ब्रह्म ते कवण ऐसा श्रोता करी प्रश्न, प्रत्युत्तर दे आपण वक्ता श्रोतयासी. या आत्मस्वरूपाबद्दलच श्रोत्यानं प्रश्न उपस्थित केला आणि त्याचं उत्तरही समर्थांनी लगेच दिले. म्हणे, ब्रह्म एकची असे, परी ते बहुविध भासे, अनुभव देही अनारिसे नानामती. समर्थ हे काय सांगतायत हा भाग उजळणीमध्ये आपण विस्तृतपणे पाहूया. आज मात्र निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.